उद्योगाचे वार्षिक सर्वेक्षण व औद्योगिक जागरूकता या विषयावर प्रशिक्षण व चर्चासत्र आज सकाळी 19 जानेवारी 2023 10:30 वाजता टिसा हाऊस प्लॉट नंबर 26 रोड नंबर 16 टी वागळे स्टेज ठाणे वेस्ट येथे सांख्यिकी विभाग नवी मुंबई याच्या मार्फत उद्योगाचे वार्षिक सर्वेक्षण व औद्योगिक जागरूकता या विषयावर प्रशिक्षण व चर्चासत्र आयोजन करण्यात आले होते. 68 उद्योगांनी या चर्चासत्रामध्ये भाग घेतला होता. त्यातील 40 उद्योगी यावेळी कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी डायरेक्टर ऑफ रिजनल पुणे आलोक कुमार अग्रवाल, डेप्युटी डायरेक्टर सुप्रिया रॉय मुंबई, डेप्युटी डायरेक्टर श्रीनिवास शिर्के, स्मॉल स्केल इंडस्ट्री प्रेसिडेंट सुजाता सुपरकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नेमकी या मान्यवरांनी काय काय सांगितलं? सर अपना नाम बता दीजिए. नमस्कार, मैं आलोक कुमार, निदेशक क्षेत्रीय कार्यालय पुणे. सर, वार्षिक उद्योजक सर्वेक्षण 2023 सम्मेलन का आयोजन किया है. कितने इसमें उद्योजक आएंगे और किस तरीके से लोगों को अपनी तरह से आह्वान करोगे? अभी इसमें हमारे पुणे रीजन के लिए तकरीबन 2200 के आसपास में जिनसे हमें जानकारी एकत्रित करनी होती है वो सब लोग इससे संबंधित होते हैं. कुछ उनमें से सैंपल यूनिट होते हैं और कुछ उनमें से सेंसस यूनिट होते हैं. और जैसा कि आपको पता होगा कि भारत सरकार का सांख्यिकी कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय जो है वो पूरे भारतवर्ष में इस ASI के संबंध में जानकारी एकत्र करता है और उसके हिसाब से फिर GDP कैलकुलेशन जो सैंपल बेसिस पे हो रही है वो एक असेसमेंट लेता है. तो हमारे महाराष्ट्र राज्य में कुल 4 क्षेत्रीय कार्यालय हैं. एक मुंबई, नागपुर, पुणे और औरंगाबाद. तो इस तरह से इन चारों क्षेत्रीय कार्यालयों के माध्यम से जो ASI की यूनिट्स होती हैं, जो उद्योग हो रहे हैं, तो उनके संबंध में जानकारी एकत्रित करते हैं. कई बार ऐसा होता है कि जो वहाँ पे मुख्य रूप से उसमें जो संबंधित हैं उनको पता नहीं लग पाता कि किस प्रकार से ये जो जानकारी है वो भारत सरकार का सांख्यिकी मंत्रालय एकत्रित कर रहा है और उनमें उनको परेशानी आती है. तो इस तरह से ये जो एक सम्मेलन रखा गया है विशेष रूप से इस आधार पर रखा गया है कि उनको जो समस्या आती है वो कार्यालय से या जो विशेषज्ञ हैं यहाँ से उनसे बात करके और अपने जो साथीगण हैं उनको आगे बता करके इसका समाधान किया सके, ताकि जानकारी जो हम लोग ऑनलाइन पोर्टल के माध्यम से लिया करते हैं वो अपने स्तर पे, और अगर उनको कोई समस्या आ रही तो कार्यालय से संपर्क करके वो उसको ऑनलाइन फीड कर सकें. तो इस संबंध में ये जो है आज का सम्मेलन नियोजित किया गया है. सर, जो डेटा होता है वो कहीं ना कहीं लीक हो जाए, लोगों में ऐसी एक डर होता है, भय का माहौल होता है, तो उन लोगों को किस तरीके से आह्वान करोगे? ये जो हमारा जो सांख्यिकी मंत्रालय है मात्र ASI का ही डेटा नहीं कलेक्ट करता है. इसके अतिरिक्त एनुअल सर्वे ऑफ अनइनकॉर्पोरेटेड इंडस्ट्रीज का भी डेटा, ASUS जिसे बोलते हैं, एनुअल सर्वे ऑफ अनइनकॉर्पोरेटेड सेक्टर एंटरप्राइजेस के भी डेटा को कलेक्ट करता है. और इसके अतिरिक्त UFS अर्बन फ्रेम सर्वे, सोशल इकोनॉमिक इंडिकेटर्स, इस हिसाब से कई सारे विषयों पर हमारे जो सांख्यिकी मंत्रालय का राष्ट्रीय NSO है, नेशनल स्टैटिस्टिकल ऑफिस है, वो आंकड़ों को कलेक्ट करता है. और इसका मुख्य जो रहा करता है कि जो आंकड़ों का प्रवाह है वो पूर्ण रूप से कॉन्फिडेंशियल होता है. और जैसा कि किसी भी चीज़ में ये मायने नहीं रखना चाहिए कि नाम या आयु क्या है, मात्र जो वर्ग का निर्धारण करने के लिए मात्र डेटा आगे प्रवाह किए जाते हैं. और सांख्यिकी मंत्रालय इसको पूरी तरह से कॉन्फिडेंशियल वे में रख करके इसे फिर जो रिसर्च पर्पज़ के लिए या पॉलिसी प्लानिंग के लिए इसको आगे यूज़ किया जाता है. तो हमारा सांख्यिकी मंत्रालय है नेशनल इनकम को भी कंपाइल करते हैं. तो ये जो आंकड़े हैं उसमें विशेष भूमिका निभाते हैं. दीजिए. और वार्षिक उद्योग सर्वेक्षण राज्य स्तर सम्मेलन आयोजित किया गया है. कितने लोग इसमें पार्टिसिपेट करेंगे और क्या करना चाहेंगे इसके बारे में? हमारा नाम सुप्रिया रॉय. हम नेशनल स्टैटिस्टिकल ऑफिस रीजनल ऑफिस मुंबई के उपनिदेशक हैं. और हमारी आज ये फर्स्ट राउंड टेबल मीटिंग एनुअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज़ के ऊपर इंडस्ट्री एसोसिएशन के सदस्यों के साथ किया जा रहा है. इसमें हम लोग एनुअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज़ का जो एनुअल सर्वे हम करते हैं पूरे भारतवर्ष में होता है. तो यहाँ पे उद्योगों का जो सहयोगिता, उनको जो दिक्कतें आती हैं, उनके जो कुछ अगर शंकाएं हैं सब दूर करने के लिए, और अभी हमारा वेब पोर्टल है, वेब पोर्टल से किस तरीके से वो आसानी से इसको भर सकते हैं और इसका जो एनुअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज़ के क्या महत्व है देश के लिए,
और अंतर्राष्ट्रीय लेवल में भी इसका महत्व है। तो ये इस डेटा के ऊपर आपका पॉलिसी, गवर्नमेंट का पॉलिसी डिसीजंस होते हैं, पॉलिसी फॉर्मुलेशन होता है, जीडीपी कैलकुलेशन होता है, अनएम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयमेंट, आपके सेक्टर वाइज आपके इंडस्ट्रीज़ के आंकड़े इससे कलेक्ट होते हैं। और ये जो आंकड़े हैं, ये जो कलेक्ट किया जाता है, ये सिर्फ सांख्यिकी और पॉलिसी मेकिंग के लिए यूज़ होता है। ये कॉन्फिडेंशियल है और ये कलेक्शन ऑफ स्टैटिस्टिक्स एक्ट के अंदर किया जाता है। मैडम, इसमें कौन कौन सी इंडस्ट्री, माइक्रो और इंडिविजुअल दोनों इंडस्ट्री इसके अंदर अवेलेबल है? हाँ, सभी इंडस्ट्री जो ऑर्गेनाइज्ड मैन्युफैक्चरिंग सेक्टर है उनके डेटा दिया जाता है। तो इस मैन्युफैक्चरिंग सेक्टर का जो कंट्रीब्यूशन है वो इस देश में उसकी क्या स्थिति है, उनका ग्रोथ कैसा है, कंपोजिशन कैसा है, स्ट्रक्चर कैसा है, ऐसे ये इंडिया का एक गवर्नमेंट का इंडस्ट्रियल जो स्टैटिस्टिक्स बोला जाता है, यहीं से ही सब स्टैटिस्टिक्स आता है। मैडम, कितने दिन का ये सम्मेलन होगा? कितने दिन का ये सम्मेलन ये होगा? आज एक दिवसीय सम्मेलन है। तो ऐसे आगे भी हम लोग और भी करेंगे, तो जैसा इसका सफलता के ऊपर, और आशा करते हैं इसमें सभी अपने जो भी समस्याएं हैं वो आगे रखेंगे और हम दूर कर पाएंगे, और ये इसको हम दोबारा हर साल करने को अच्छा रखते हैं। वार्षिक उद्योग सर्वेक्षण जागरूकता संमेलन 2023 हा ठाण्यातील टीसा हाऊसमध्ये ऑर्गनाईज करणार. कशा प्रकारे लोक याच्यामध्ये सहभाग व्हावं आणि लोकांना का आव्हान असेल आपल्या वतीने? मी सुजाता चोपाळकर, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची अध्यक्षा. हा जो नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसमधनं एक ॲन्युअल रिटर्न भरायला लागतं प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजसाठी, आणि हा जो सर्वे फॉर्म आहे तो खूप डिटेलमध्ये असतो, आणि तो ज्या ज्या इंडस्ट्रीजला जातो ते भरण्यासाठी त्यांना भरपूर त्रास होतो, कारण काय तो एक्झॅक्टली कसा भरायचा, काय भरायचं, तर थोडासा किचकट आहे. तर त्याच्यासाठी आम्ही या नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिसला आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं, आणि त्यांनी त्यांच्या सौजन्याने आता हा जो आपला कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते आम्हाला सांगणार आहेत की हा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा आणि या माहितीचा कसा उपयोग होतो. हा माहितीचा जो उपयोग आहे तो पूर्ण आपल्या नीती आयोगाच्या, आपल्या भारताच्या एकंदर प्लॅनिंग कमिशनसाठी ह्याचा उपयोग होतो, आणि ती जी माहिती आम्ही देतो ती पूर्ण गोपनीय असते. पण तरी पण हा जो प्रत्येक इंडस्ट्रीला जो भरायचा असतो त्याचा जो किचकटपणा आहे तो कसा कमी करता येईल त्याच्यावरती आम्ही असोसिएशन्स जरा भर देणार आहोत, की ज्या कारणाने की आमच्या मेंबर्सना हा फॉर्म भरणं सोयीस्कर आणि सुकर होईल. मॅडम, महाराष्ट्रातील किती असोसिएशन आपण आमंत्रित केलं आणि अद्याप किती उपस्थित आहेत? आता हे जे आपण संमेलन केलेलं आहे याच्यामध्ये आम्ही साधारण 38 असोसिएशन्सच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे. त्यामुळे प्रेसिडेंट, सेक्रेटरी असे दोघं जण येतील आणि त्यांना ही माहिती मिळेल, आणि मग ती माहिती हे त्यांच्या मेंबर्सना ते पास ऑन करतील. मॅडम, माहिती देताना लोकांमध्ये संभ्रम असतं, एक गैरसमज असते, त्यांना आपण काय आव्हान करणार? नाही, याच्यामध्ये माहिती आपण गव्हर्नमेंटला देतो आहे आणि ही पूर्णपणे गोपनीय असते. त्यामुळे याचा जो उपयोग आहे तो प्लॅनिंगसाठी होतो, त्यामुळे देशाच्या उत्कर्षासाठीच होतो. त्यामुळे लोकांनी ही माहिती द्यावी, आणि खरी जी काय असेल त्याच्याप्रमाणे ती माहिती त्यांनी दिली तर हे आपल्या देशाच्या हितातच आहे. सर, आपलं नाव सांगा आणि G20 वार्षिक उद्योग सर्वेक्षण राज्यस्तरीय जागरूक संमेलन हा ठाण्यातील टीसा हाऊसमध्ये ऑर्गनाईज करणार. कशा प्रकारे जे उद्योगधंदे असणारे ते लोक कशा प्रकारे याच्यामध्ये सहभाग व्हावे आणि किती लोक याच्यामध्ये आणण्याची आशंका आहे? नमस्ते, माझं नाव श्रीनिवास शिर्के. मी डेप्युटी डायरेक्टर आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, रिजनल ऑफिस पुणे. आज इथे एक स्टेट लेवल अवेअरनेस कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, रिजनल ऑफिस मुंबईनी. याचा मेन उद्देश आहे की जे वार्षिक औद्योगिक सर्वेक्षण असतं, म्हणजे ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज, हे सर्वेक्षण नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंतर्गत येतं, त्याच्या थ्रू दरवर्षी हे हा ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज केला जातो. तर त्यामध्ये जे रिटर्न्स फाईल केले जातात त्याच्यामध्ये जे इंडस्ट्री
असोसिएशन्स आहेत त्यांना आपण इथे इन्व्हाइट केलं आहे. तर अराउंड 40 इंडस्ट्रियल असोसिएशन्स या कॉन्फरन्समध्ये सहभागी होत आहेत आणि ह्या कॉन्फरन्सचा उद्देश हा आहे की इंडस्ट्री असोसिएशन्सच्या थ्रू त्यांच्या मेंबर्समध्ये अवेअरनेस क्रिएट करायसाठी की त्यांनी जे ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ते दरवर्षी पार्टिसिपेट करतात. पण त्याच्याबरोबर जे ऑनलाईन पोर्टल आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः जे सेल्फ कंपायलेशन आहे म्हणजे स्वतःचे ते रिटर्न स्वतः पण कंपाईल करून सबमिट करू शकतात. त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं आहे. हा जो ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज आहे हा महत्त्वाचा डेटाचा सोर्स आहे फॉर ऑर्गनाइज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. कारण जो देशाचा GDP कॅल्क्युलेट होतो त्याच्यामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उद्योग क्षेत्राचं किती योगदान आहे ते या सर्वेच्या थ्रू ऑर्गनाइज्ड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किती योगदान होत आहे त्याचा महत्त्वाचा डेटा आपल्याला याच्यातून मिळतो. तर त्यासाठी जे इंडस्ट्री असोसिएशन्स इथे येणार आहेत त्यांना याबद्दल अजून सेन्सिटाईज करण्यात येणार आहे की जे वेब पोर्टल आहे ASIचं त्याचा उपयोग करून ते सोयीस्कररित्या जे ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्री आहे त्याचे जे रिटर्न्स आहेत ते वेळेवर फाईल करू शकतात आणि देशासाठी जो हा महत्त्वाचा जो डेटा आहे तो टाईमली नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसला सबमिट करू शकतो. सर, जे उद्योजक असतात त्यांना मध्ये संभ्रम असतं की आपला डेटा कुठेतरी लीक होईल, त्या संदर्भात लोकांना काय आव्हान असेल? हा जो डेटा कलेक्शन केलं जातं ॲन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीजचं ते कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स ॲक्ट 2008च्या अंतर्गत केलं जातं. हा जो डेटा आहे हा पूर्णरित्या कॉन्फिडेन्शियल रित्या ठेवला जातो आणि ह्याचा मेन उद्देश फक्त देशामध्ये औद्योगिक क्षेत्राचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यासाठी हा मेन वापरला जातो. तसंच जे मेन इम्पॉर्टंट मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत जसं इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे, होलसेल प्राईस इंडेक्स आहे, त्याच्या कंपायलेशनमध्ये जो वेटिंग डायग्राम असतो त्याच्यासाठी यूज केला जातो. तर ही जी युनिट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे ही कम्प्लिटली कॉन्फिडेन्शियल असते. तर त्यामुळे सगळे जे उद्योजक आहेत त्यांनी या सर्वेमध्ये पार्टिसिपेट करावं आणि देशासाठी जे महत्त्वाचं मॅक्रो इकॉनॉमिक जे इन्फॉर्मेशन आहे डेटा आहे तो वेळेवरती सबमिट करावा. हेच या कॉन्फरन्समध्ये आम्ही कन्वे करण्याचा प्रयत्न करतो. सांगा, वार्षिक उद्योग सर्वेक्षण राज्यस्तरीय जागरूकता संमेलन आयोजित करण्यात आलं. किती लोक याच्यामध्ये सहभाग होणार आणि काय सांगाल लोकांना? नमस्कार, मी नरेंद्र पाटील. वार्षिक उद्योग सर्वेक्षणाच्या संदर्भात आपण राज्यस्तरीय जागरूकता संमेलन आज 19 जानेवारी 2023ला ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. उद्योगांचं जे सांख्यिकी डेटा जो गोळा केला जातो देशभरातनं ते आमचं सांख्यिकी आणि कार्यान्वयन मंत्रालय जे आहे ते त्याचा मूळ मंत्रालय आहे की जो डेटा सगळा गोळा केला जातो. जो GDPसाठी डेटा आपण करतो, इन्फ्लेशनसाठी करतो आहे आणि वर्किंग कॅपिटल जे आहे उद्योगांशी संबंधित जो सर्व डेटा आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंटचा जो डेटा आहे तो सगळा गोळा केला जातो. त्या संदर्भामध्ये उद्योगांना माहिती व्हावी, उद्योगांना सुलभ तरीने हा डेटा सगळ्यांना गव्हर्नमेंटला देता यावा यासाठी गव्हर्नमेंटने पोर्टल बनवलेलं आहे, वेब पोर्टल आहे. त्या संदर्भात सर्व उद्योगांना माहिती देण्यासाठी आज आपण प्रथम लेवलवर असोसिएशन जे आहे उद्योगांचे असोसिएशन आहेत महाराष्ट्र राज्यातल्या त्यांना सगळ्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केलेलं आहे. आज आत्ता 40 जे असोसिएशन आहेत त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांना प्रथम लेवलला मार्गदर्शन करणार आहोत. आणि जेव्हा ॲक्च्युली हा सर्वे स्टार्ट होणार आहे पूर्ण भारतात त्यावेळेस आपण प्रत्येक असोसिएशनच्या मदतीने त्या उद्योगांशी संपर्क करून आपण त्यांना माहिती देण्यासाठी सहयोग देणार आहोत. सर, त्यासाठी ही कार्यशाळा. सर, कुठली वेबसाईट आहे जिथे जर लोकांना माहीत पडेल संभ्रम असेल तर ते कुठल्या साईटवर जावं? CSO ISW जी आहे त्यांची वेबसाईट आहे www.csoisw.gov.in ही वेबसाईट आहे. उद्योगांना ज्यावेळेस आपण ह्या डेटा संदर्भात नोटीस पाठवणार आहोत त्याच्यामध्ये त्यांचा युजर ID आणि पासवर्ड असणार आहे. आणि त्याही व्यतिरिक्त जर कोणाला काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण आमचे अधिकारी असणार आहेत पूर्ण महाराष्ट्रात जे वेगवेगळ्या ठिकाणी आमचे नियुक्त अधिकारी आहेत ते मार्गदर्शन करतो. सर, जे उद्योग अद्यापर्यंत पोहोचले त्यांना काय सांगाल आपण? जे अद्यापर्यंत पोहोचले नाही त्यांना आपण काय सांगाल? सर्व उद्योगांना हेच एक सांगणं आहे की आमचं सांख्यिकी मंत्रालय जे आहे जे मूळ स्रोत आहे औद्योगिक सांख्यिकीच्या संदर्भात डेटा गोळा केला जातो आणि देशाच्या नीती आणि वेगवेगळ्या ज्या योजना बनल्या जातात उद्योगांच्या त्या संदर्भात हा डेटा वापरला जातो जो गोपनीय डेटा आहे. आणि कलेक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स ॲक्ट 2008 या अंतर्गत हा डेटा आपण गोळा केला जातो. पूर्णपणे गोपनीय डेटा आहे त्यामुळे सर्वांनी यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं आणि जर कुठलाही अडचण असेल डेटा देण्यासंदर्भात तर आमचे अधिकारी त्यांना नेहमी मदत करण्यासाठी उपलब्ध असतील.